नमस्कार. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आम्ही वास्तूचं काम करतो आणि अशाच एका ठिकाणी मी वास्तूचं काम करायला गेले होते. तिथे मला असं लक्षात आलं की घरातील प्रत्येकाला काही ना काही हेल्थ इश्यूज आहेत. म्हणजे एकाचे पाय सुजत आहेत, एकाला गिळताना त्रास होतोय, घशात काहीतरी प्रॉब्लेम आहे, पोटाचे आजार आहेत, जेवण जात नाहीये वगैरे वगैरे. अर्थात ते घर वयस्कर लोकांचं होतं, त्यामुळे त्यांना हे हेल्थ इश्यूज हे नक्कीच जास्त होते. त्याबरोबर शुगर आहे, बीपी आहे, ते प्रॉब्लेम्स तर आहेतच आहे. अशा वेळेला त्यांनी आम्हाला वास्तूचं काम करण्यासाठी तिथे बोलवलं होतं. आम्ही जेव्हा त्यांच्या घराची वास्तू पाहिली तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांच्या उत्तरेला टॉयलेट बाथरूम आलेलं आहे आणि उत्तर ही लक्ष्मीची दिशा असल्यामुळे तिथे नकारात्मक ऊर्जा असणाऱ्या वस्तू म्हणजेच टॉयलेट बाथरूम नसावं आणि ते तिथे होतं. तर ते म्हटले की आम्हाला असं पटकन रिझल्ट देईल आणि घरगुती असा काही उपाय तुम्हाला मला सांगता येईल का. त्यावेळी आम्ही त्यांना एक उपाय सांगितला होता. त्यानंतर 3-4 महिने गेले आणि काल परवाच मला त्यांचा फोन आला. त्यांना रिझल्टही मिळाला. त्यांनी मला फोन केला. मला खरंच खूप आनंद झाला आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. ते म्हटले की हळूहळू सुधारणा होते आहे, बीपी शुगर लेवल नॉर्मल व्हायला लागली आहे, पायाची सूज कमी व्हायला लागली आहे आणि घरातल्या घरात का होईना त्यांना आता चालता येत आहे. त्या खूप खुश होत्या. अर्थातच अगदी छोटासा उपाय मी त्यांना सांगितला होता. ते म्हटले घरामध्ये तुमच्या पिवळी मोहरी असेल किंवा नाही आहे तर तुम्ही बाजारामध्ये जाऊन घेऊ शकता. मोहरीचं पाकिट तुम्हाला अगदी 20 रुपयामध्ये मिळून जाईल. ही पिवळी मोहरी तुम्ही घरी आणा. अर्थात उत्तरेला टॉयलेट बाथरूम आहे, ते फोडून आपण त्याची जागा बदलू शकत नाही. तर अशा वेळेला काय करायचं आहे की त्या टॉयलेट बाथरूमची जी दाराची चौकट आहे त्याच्या दोन्ही बाजूला खाली मी त्यांना पौर्णिमेच्या दिवशी ही मोहरी ठेवायला सांगितली आणि त्यांना सांगितले की ती सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला ते मोहरीचे काही दाणे अगदी हार्डली इतकेसेच घ्यायचे आणि ते दोन्ही कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत चौकटीच्या बाहेर. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घर साफ करता, झाडून घेता, त्याच्याबरोबर ते मोहरीसुद्धा कचऱ्यामध्ये टाकून द्यायची. ती झाडांना घालायची नाही, पाण्यामध्ये फ्लश करायची नाही. त्याचबरोबर मी त्यांना तीच मोहरी घराच्या मुख्य दाराच्या चौकटी बाहेर पण दोन्ही बाजूला ठेवायला सांगितली होती. हा उपाय त्यांनी पौर्णिमेला करून पाहिला. 4 महिन्यामध्ये 4 वेळा करून पाहिला. हळूहळू त्यांच्यामध्ये फरक पडत गेला. पायावरची सूज कमी झाली आणि ते घरातल्या घरात का होईना त्यांना आता चालता येतं. अजूनही त्यांचे बाकीचे जे हेल्थ इश्यूज आहेत म्हणजे जेवण जात नाही आहे, अर्थात घशाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे गेलेले नाही आहेत, पण पायावरची सूज मात्र कमी झालेली आहे. बीपी आणि शुगर लेवलची नॉर्मल झालेलं आहे. तिथे अजून एक आजोबाही होते की ते जे म्हणत होते की मी रात्री जेव्हा झोपतो मला रात्री वाईट स्वप्न पडतात, झोप येत नाही, भीती वाटते, मग आता मी काय करू. आता तुम्ही वास्तूसाठी उपाय सांगितला त्या मोहरीचा की निगेटिव्हिटी काढण्यासाठी म्हणून, तर मी स्वतःसाठी त्याचा काही वापर करू शकतो का. मी म्हटलं हो आजोबा नक्कीच. तुम्ही काय करा, तीच पिवळी मोहरी कागदाची पुरचुंडी बनवा आणि तुमच्या उशीखाली ठेवत जा आणि पहा तुम्हाला काय रिझल्ट मिळतोय. वास्तूची नकारात्मकता काढण्यासाठीही पिवळ्या मोहरीचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला आत्ता सांगितलंच. त्याच पद्धतीने तुम्ही स्ववास्तू स्वतःसाठी सुद्धा हा उपाय करू शकता. कसा करायचा आहे की तुम्हाला असं वाटलं की आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, फंक्शनला वगैरे गेलात, अर्थातच आपण छान आवरून वगैरे जातो, मेकअप करून जातो. आपल्याला जेव्हा घरी येतो तेव्हा आपलं डोकं जड होतं किंवा थकवा येतो आणि काही करायची इच्छा होत नाही. तर अशा वेळेला नक्कीच काहीतरी निगेटिव्हिटी आपल्याबरोबर आलेली असते. तर ही निगेटिव्हिटी कशी काढायची, तर ती पिवळी मोहरी घ्यायची आणि आपणच आपली नजर काढायची. कशी काढणार, काहीही म्हणायचं नाही आहे. ती मोहरी हातात घ्यायची आणि अँटी क्लॉकवाईज 7 वेळा स्वतःवरून फिरवायची आणि ती तुम्ही पाण्यामध्ये फ्लश करून टाका. बस नजर निघते. आणि आणखी एक त्याचा एक छानसा उपाय आपण करू शकतो आणि तो म्हणजे अर्थातच आपल्या बिझनेससाठी, व्यवसायासाठी किंवा उत्पन्नासाठी. तुमचे पैसे जर अडकलेत
किंवा तुमच्या व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती होत नाही, अशा वेळेला काय करायचं आहे, पिवळी मोहरी घ्यायची, काळे तीळ घ्यायचे आणि थोडंसं खडे मीठ घ्यायचे. ह्या सर्वांची पुरचुंडी बांधायची आणि ती संध्याकाळच्या नंतर म्हणजे देवी लागणीनंतर घराबाहेर फेकून द्यायची, फेकू न द्यायची आहे. अर्थातच ते कोणाच्या पायाला लागणार नाही किंवा जिथे येण्या जाण्याचा रस्ता आहे तिथे टाकायची नाही आहे. यामुळे काय होतं माहिती का, आपल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत ना त्या कमी व्हायला आपल्याला नक्कीच मदत होते. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.